मी काढते. हे बघा आता इकडे बघा काय काय आणलं दाखवतो हे कर त्याला तिखट मीठ तू लाव. सर्व आणलेलं आहे. मी हे काढते ते. ह्याचं नाव सांगा मला. काऊज. आता तुम्हाला अजून एक सिनरी दाखवतो, एकदम सुंदर आहे बघा, किती मस्त वाटतंय. आपला ब्रिज लास्ट टाइम मी तुम्हाला त्या ब्रिजवरून दाखवलं होतं बघा. तर इथे मॉर्निंगची वेळ आहे. आपले परत वरती नवीन गेस्ट आले आहेत, 3 नवीन गेस्ट आणि ऑलरेडी 4 होते, पण त्यांना 2 नगांना काय चहा नको आहेत. 4 चाय, 5 चहा आणि 1 कॉफी. ठीक आहे, कॉफी रेडी आहे नाही. आणि चहा कुठे दिलीस? ह्याच्या चहा. ओके, चला जाऊया वरती आपण. त्यातलं पोहे झाले ना, 4 पोहे बघा. पोहे शेंगदाणे टाकून सर्विंग करून वरती गार्निशिंगला आणि लिंबू दिले जाते. तर हातला चालतं वरती. तर इकडे बघा आता मी नाश्ता करतोय. आता वरची तुम्हाला ऑर्डर सांगतो. 2 फिश थाली आणि 1 आमरसपुरी थाली, आणि रात्रीसाठी 4 चिकन थाली, 2 फिश थाली. समजलं राजल? टोटल किती थाली झाले? रात्री 6, आता 4, 10 थाल्या झाल्या. आता इकडे काजल आणि मम्मी तर आहेच, आणि इकडे आपले सर्व हेल्पसुद्धा आहेत. आता विद्याताई तुम्ही काय नेते वरती? 4 कप. हे एक्स्ट्रा आहेत ना? एक्स्ट्रा 4 कप आहेत ना? तर आता बघा आपल्याकडे जे गेस्ट आलेत, एक गेस्ट आले ते गणपतीपुळे फिरायला गेलेत, आणि आता आपले आज पण एक गेस्ट आलेत. काय नाव आहे तुमचं? आणि कुठून आलात? मुंबईवरून? हां, हे पण आपले 3 गेस्ट आहेत. आता मी ह्यांच्यासाठी फिश आणायला चाललो आहे. ह्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की ह्यांना 2 फिश थाली हवी आहे आणि 1 आमरसपुरी. ठीक आहे, आता तुम्हाला इकडे आल्यालाच विचारतो, अजून काय पूर्ण रिव्ह्यू नाही देऊ शकत तुम्ही. तुम्हाला किती झालं असेल येऊन? 1.5 तास 2 तास झाले ना? कसं वाटतं तुम्हाला? एकदम मस्त वाटलं. छान वाटतं. ॲटमॉस्फिअर चांगलं आहे ना, असं वाटतं माझ्या घरीच आले की काही नाही. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, ह्यांनी गोल्डन रूम बुक केला होता ना, म्हणून जे आपले काल गोल्डनमध्ये होते त्यांना सिल्वरमध्ये फिरावं लागला. म्हणजे बुकिंग किती इम्पॉर्टंट असते बघा, बरोबर ना? बरोबर. मी म्हणून 1 महिना आधीच केली. 1 महिना अगोदर यांनी गोल्डनची बुकिंग केली होती, म्हणून आम्ही त्यांना बघा सर्व साफ आणि क्लीन करून दिला ना आम्ही तुम्हाला. हां, आणि आमच्या समोर चिकटची अगदी. अरे काय टेरेस त्या पक्ष्यांची आवाज सारखे, परत चौफेर हवा. ते आवडलं तुम्हाला? आवडलं. आणि नाश्ता आवडला? नाश्ता ओके ठीक आहे. आता मी बघा आपल्या सर्व गेस्टसाठी मी फ्रेश आता रात्री चिकन थाली आहे आणि आता फिश थाली, तर मी तुमच्यासाठी आणायला चाललो. ओके, थँक्यू. तर आता आपल्या सर्वांना माहितीच आहे की आपली होळी येते, बरोबर? पण होळीमध्ये ना 2 प्रकारचे माणसं सेलिब्रेशन करतात. एक असतात जे बिंदास सेलिब्रेशन करतात, एकदम रंगबिंग लावून घेतात, त्यांना काहीच त्याची काळजी नसते. आणि एक प्रकार असा असतो ना ज्याच्यामध्ये की मला अरे होळीचा कलर लागला, आता माझ्या स्किनला काय होईल, कसं होईल, त्याच्यात त्यांना भीती वाटते किंवा त्याच कारणाने होळी नाही खेळत. लोक ते एन्जॉय करून घेतात, पण त्यांचा प्रॉब्लेम नंतर चालू होतं. जेव्हा रंग लागल्यानंतर त्यांना समजतं की हा रंग तर पूर्ण दिवस आपल्या चेहऱ्यावरती किंवा आपल्या अंगावर राहतो, काळजी पण लागते की हा आता कसं जाणार. हा, आणि त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम्स होतात, जसं ॲक्ने येणं, पिंपल येणं, स्किन रॅशेस होणं आणि स्किन रिलेटेड व्हेरियस प्रॉब्लेम्स होतात. तर ह्या सर्व प्रॉब्लेमसाठी माझ्याकडे एक सॉल्युशन आहे, ते म्हणजे न्यूडचं 6 स्टेप DIY मेक ओव्हर फेशियल किट, ज्याच्यामध्ये 6 सॅचेस आहे. ते यूज करून आपल्याला ह्या सर्व प्रॉब्लेम्समधून सोल्युशन मिळेल. आणि ह्याची जी क्वालिटी आहे त्याला म्हणजे सलून लाईक ग्लो ॲट होम, म्हणजे तुम्ही घर बसल्या 30 मिनिटात हे सर्व सॅचे वापरून तुम्ही जो सलूनमध्ये लुक येतो ते तुम्ही घर बसल्या घेऊ शकता, आणि एकदम अफोर्डेबल प्राईसमध्ये, म्हणजे सर्वांनाच हे परवडणार आहे. आणि ह्यामध्ये जे नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला होलीमधल्या रंगाने जे आपल्याला हार्मफुल इफेक्ट स्किनवर होऊ शकतात त्याच्यापासून ते आपल्याला प्रोटेक्शन देणार. चला मग मी तुम्हाला आता ते 6 सॅचेस दाखवतो जे आपल्याला यूज करून आपल्याला या सर्व प्रॉब्लेम्सवर सोल्युशन मिळेल. आपला पहिला सॅचे आहे क्लिन्झिंग मिल्क, आपला सेकंड सॅचे आहे फेस स्क्रब, आपला थर्ड आहे फेस मसाज क्रीम, 4th आहे फेस मास्क, 5th आहे फेस सिरम, आणि लास्ट आहे आपलं सनस्क्रीन. हे सर्व आपल्याला कसं जर आपण प्रॉपरली सर्व लावलं तर आपल्याला जो ग्लो मिळेल ना ते सलूनपेक्षाही जास्त मिळेल. आणि आपल्याला कोणत्याही परिस्थितीत जे कधी अर्जन्सी असते आपल्याला घरी करावं लागतं, ते हे सर्व आपण करून, जशी माझ्या मम्मीला लावलेलं आहे, सर्व आपण घरी बसूनच आपण सर्वांना यूज करू शकतो. हे तर तुम्ही बघितलं असाल ना की हे लावणं, यूज करणं किती एकदम सोपं आहे, बजेट फ्रेंडली आहे, आणि तुम्ही घर बसल्या हे सर्व करू शकता. आणि हे एकदम स्किन फ्रेंडली प्रोडक्ट आहे, ज्यामध्ये पॅराबेन्स, सल्फेट, DEA, फॉर्मॅल्डिहाइड आणि MSG हे सर्व फ्री आहे. तर तुम्ही बिंदास आपली होली सेलिब्रेट करा विथ न्यूड फेशियल किट, आणि हे सर्व तुम्हाला अवेलेबल
अवेलेबल वर त्यांच्या वेबसाईटवर www.nude.co.in आणि हे ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर सुद्धा अवेलेबल आहे. सर्व लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तुम्ही जाऊन चेक करा. तर इथे बघा, आता आपण आपले तुम्हाला गेस्ट दाखवले, जे दाखवायला सांगतात त्याला दाखवतो आहे ना. आणि इकडे मम्मी पण आहे. मम्मी नमस्ते बोल. नमस्ते. नमस्ते है ना. आणि तुम्हाला एक सांगायचं आहे, नाही मम्मीवरती नाही काजलवरती लोड पडू नये म्हणून आपण हेल्प ठेवलेले आहेत, बरोबर. हेल्प वाढवलेले आहेत आणि आपले टोटल 3 हेल्प आहेत है ना. तर इकडे आता काय चालू बघूया. करा करा करा. चला तू आता पोहे खाऊन घ्या. आज आमच्या नाश्त्याला सकाळी पोहे होते, आता आम्ही फिश चिकन सर्व आणायला चाललो. चल काजल रेडी. मच्छी आणायला चला. त्याला म्हणतात कालवी. कालवी पण येतो द्या द्या द्या. असशील ना तेव्हा डबल येशील बाबा. बोलशील मला ह्या आपण परवा लास्ट टाइम नाही घेतलेलं. पाणी बघा आम्ही इकडून लोणचा घेतला. काकी हा कोणता लोणचा. लिंबूचा, हा कसला. आंवल्याचा, हा कसला आहे. ह्याचा आहे. हे घरगुती त्यांनी बनवलं आहे. कसं आहे. चांगलं आहे. हिला लय लोणचे आवडतात. बाकी ती आम्हाला भरणे दाखवा. यस भरणे 200 रुपीजला. काय नाव तुमचं. उचलू ना. हा बघ, ह्याचं नाव सांगा मला. काऊज. बघितला होता हा मासा. तू बघितला होता का. आणि ह्यांनाच विचारूया, हे सारखे मिळतात का कधी कधी मिळतात. नाही ना. आणि चवीला कसे असतात हे. चांगले असतात. हलव्यासारखे. ती बघा समोर काजल. काजल कुठे आली होती. कोणता फिश मार्केट. याचं नाव काय. राजीवडा. राजीवडा. आता तुम्हाला अजून एक सिनेरी दाखवतो, एकदम सुंदर आहे बघा. किती मस्त वाटतंय. आपला ब्रिज लास्ट टाइम मी तुम्हाला त्या ब्रिजवरून दाखवलं होतं बघा सीन. तो भाटे बीच तिकडे जातो. किती मस्त वाटतंय बघा, एकदम मस्त सुंदर. ओय काजल. तुला काय दिसलं ना लांबून. तुला आता चष्मा लावला चांगला, आपण लांबून दिसतं याच्या जवळ. किती मस्त वाटतं तिकडे. गाडी अशी एक स्टँडला लावून मला इथे बसवलंय. हे सर्व गावठ्या कोंबड्या. हे सर्व गावठी ना. 420 होती गरम काढून. आमची सर्व हेल्प वाट बघतात. इथे कुठे गेले लोक फिरायला. मग आम्ही फिरून आलो सर्व मांडवी बिंडवी बीच बीच. हे घ्या. ते गावठी चिकन शोधायला टाइम लागला. ओरिजिनल गावठी चिकन. नाहीतर दुसरे देतात काहीतरी. गडबड बघा केवढी आहे इकडे. हे ट्रायल साठी आणलंय मी. हा हे होममेड तिकडे बनवत होते. तर आपल्या सर्व ट्रायल जर आवडलं तर आपण
घेऊ शकतो, ताटात ठेवू शकतो किंवा कोणाला काय पाहिजे असेल तर देऊ शकतो. चिकन असं ठेव ना. हा चिकन तसंच ठेवा. आणि हे एक 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 काढून दाखव मला सर्व आता काय काय. चिकन ना ह्याच्यामध्ये फ्रीजमध्ये ठेव. पिशवी सगळीच ठेव. आता तुम्हाला मम्मी एक सांगायचं मम्मी, फ्युचरमध्ये ह्या 3 असे हेल्प असतील आपल्याकडे मेन आहे ना, जे हँडल करतील. आम्ही फक्त कॉलिंगवर सांगणार. बरोबर. आणि इकडे आमचे आणि मॅनेजर आहेत ना. हा मॅनेजर, एक सुपरवायझर मॅनेजर आहेत. आणि काजल तुमचं काय रोल असणार आहे? हे कधीसाठी आहे? हे आवडेल का असं थालीमध्ये दिल्यावर? हे कधीसाठी आहे? हे एक थाली आत्ता बनेल फिश थाली, एक नंतर बनेल बरोबर. तर हे आपण रात्रीमध्ये 2 थाली आहेत फिशच्या, 2 थालीमध्ये रात्रीसाठी काय आतासाठी आहे? हे रात्रीसाठी आहेत. हे रात्रीसाठी. आता तुला सांगतो, आता इकडे बघा आपण हे सुद्धा आणलेलं आहे. हे पण काढ जरा, हे पण एका प्लेटमध्ये काढा. परत मी रिपीट करतो. आता बघ आता 2 फिश थाली आहेत बरोबर. एक आमरसपुरी पाहिजे आणि रात्री 4 चिकन थाली, 2 फिश थाली, म्हणजे 6 ताट बनणार रात्री. आणि तो चिकन आणलेला आपण कुठे येतो? हा गावठी चिकनचा रेट वेगळा लागणार आहे, कारण गावठी चिकन महाग आहे. बॉयलर चिकन पेक्षाही महाग आहे जास्त. ऑलमोस्ट तो मटणाच्या रेंज मध्ये जातो है ना. मग थालीची प्राइस वाढणार मम्मी ती. जर तुम्ही 600 रुपये एक कोंबडी घेतला तर मी एकच घेतला, मोठा एक घेतला मी, तो कापून आणलाय मी. तर नेट मग काहीतरी किलो पडला मम्मी मला. तर त्याचा रेट मी तुम्हाला सांगतो, त्याचा रेट मटणासारखाच लागणार गावठी कोंबडी मागितली तर बरोबर. तर आता जो रेट आहे तो 350 नाही लागणार, त्याचा जास्त लागणार. माहित नाही मला, नाही काढले वाटतं. हे बघा आता इकडे बघा काय काय आणलं दाखवतो त्याला तिखट मीठ तू सर्व आणलेलं आहे. हे काढते नाही केलं. चला आता बघा एवढं सर्व आणलेलं आहे ना. हे बघ हे. तर इकडे आता मीठ मसाला लावायचा कार्यक्रम बरोबर. टाक आता आगळ टाक. नाही तिच्या हातावर टाकते. हलवा ना काय पातळ आहे ते. घट्ट आगळ पाहिजे ते. हा बेडवरती एका बाजूला करू अच्छा साईडला. तर इकडे बघा आपली फिश सर्व रेडी होते आहे. इकडे कोलंबीचं पण ते लेफ्ट साईडला, राईट साईडला आपलं कालवण मिळतं बरोबर. आणि आपले फ्राय इथे. आणि आपल्या गॅसला आता एक साधी बॉटल आणि एक थंडी बॉटल हवी. तर आपली जेवणाची गडबड तुम्हाला इकडे दाखवतो. इकडे आपण बांगडे फ्राय करतोय. ओके तर बांगडे फ्राय होणार आहेत. आणि इकडे तुम्ही सोलकढी ना. ओके इकडे सोलकढी आणि तिथे काय आपलं कोलंबीचा रस्सा. ओके आणि इथे आपल्या त्यांना मम्मी आमरसपुरी हवी आहे ना. तर आपण पुऱ्या इकडे बनवायची तयारी करतो. म्हणजे सर्व काम बघा एक 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 इकडून सर्व चालू आहे. आणि इकडे आता काजलला मी बोलवलं थाली वाढायला. ओके तिथे आपण आता काय सर्व करतो हे. हां बरोबर एक बांगडा सुरमई. आणि आता ह्या थालीमध्ये बांगडा. हां एक एक ठेवा कांद्याची भाजी करून. ओके आणि इकडे बघा गडबड आहे सर्व. आणि इकडे आपल्या गरम गरम चपात्या बनल्यात. एका थालीमध्ये 2-2 चपात्या पण ठेवतोय. झाली. ओके हो छान छान. हां एक एक सुरमईचे अजून आहेत ना, ते पण एक एक ताटामध्ये ठेवा. हां ठेवा त्याच्यात. आणि त्याच्यात ठेवा ती. ओके तर असं झालं. आणि इकडे आपले आमरसपुरीसाठी पुऱ्या फुगल्यात काय. अरे जास्तच फुगल्या या. असेच पाहिजे. ठीक आहे ओके. तर एकदम रेडी होतं ते व्यवस्थित. आणि हे पण आता बांगडे सर्व तळून घ्या. इकडे भात सॅलड बिलेट आपण वाढलेला आहे. आणि कॉमनमध्ये आम्ही ही दिलेली आहे. इकडे आपले पुऱ्या रेडी आहेत. हां एका थालीमध्ये आपले बघा. ओके ते पण दे आणि पुरे पण दे. वा वा गरम गरम एकदम छान. आणि इकडे आपली थाली रेडी आहे.
ही जागा जी असते ती आपली कालवांनी भरली असते, पण आम्ही कॉमनमध्ये दिले त्यांना, जरा काहीतरी वेगळं प्रेझेंटेशन वाटलं पाहिजे ना, असं समोर ठेवायलाही छान वाटेल बघा. तर आपली अशी थाली रेडी आहे, ज्याच्यामध्ये सुरमई फ्रायचे 2 पीस ठेवलेत बघा, एक मोठी छोटी बांगड्याचा पीस ठेवलं फ्राय करून, कोलंबी दिली आहे, सॅलेड, भात, वरण, चपाती. ओके बरोबर आहे ना सर्व. आणि इकडे आमरसची थाली बघा, हे तर असंच दिलं आम्ही आमच्यातर्फे कॉम्प्लिमेंटरी. हां, तर आमरस आणि पुरी. तर अशी आमची रेडी आहे दुपारचं लंच. आपले जे बाकी गेस्ट ते गणपतीपुळ्याला गेलेत, तर ते आल्यावरती सांगते, रात्री सांगतील. ओके. तर इकडे बघा आपली थाली वरती जाते. फिश थाली 2 आहेत आणि एक आमरस पुरीची थाली आहे. तर आपली थाली सर्व झाली. एक्स्ट्रामध्ये त्यांना 1 प्लेट कांदा पाहिजे आहे. आणि काय नेता आता तुम्ही? चपाती 2 ना. ओके चालेल. आणि इकडे आम्ही सर्व झालं आता. झालं. आता आपल्याला काय वाटलं जास्त थालेत, पण आता 2च थाली निघाले ना, ते बाकी जरा तो गणपतीपुळ्याला गेले. आता हे सुद्धा जेवून जाणार आहेत. रत्नागिरी दर्शनसाठी आपण गाडी बोलवली आहे. चला मग आता आपण सर्व जेवण घेऊया. आणि आमच्यासाठी पण इकडे बघा आम्ही खास बनवून ठेवलेलं आहे, बरोबर ना? बरोबर. तर आता बघा, आता तुम्हाला एक सांगायचं आहे, आम्ही काजलला पण बसू द्या. कशी चालली आपण? आता आम्ही बघा मॅन पॉवर थोडी थोडी करून वाढवतोय, कसा अंदाजा घेतोय की आम्ही फक्त नंतर गायडिंग काम करणार. बरोबर. आता आपल्याकडे किती माणसं आहे टोटल? आता 3 हेल्प आम्ही ठेवलेले आहेत बघा. आणि आता मम्मी आणि काजलला मी आज ऑलमोस्ट, तुमचे किती हेल्प आहेत, गाडी बंद करूया, आज तुम्ही किती मदत केली? ऑलमोस्ट गायडिंग वर केलं. काजलनी तर काहीच नाही, काजलनी काहीच नाही केलं. मी आणि सगळं दाखवायचं काम केलं फक्त. मी म्हटलं आमची आजच पद्धत. फक्त मी दाखवणार. आणि जेवण पण एकदम सुंदर बनलं, एकदम कोलंबी, बांगडा फ्राय, सुरमई फ्राय. मी कधी बांगडा वगैरे खात नाही, फिश मी मोस्टली खातच नाही, पण आज मी खाल्ली. हां, तर आता बघा आम्ही असंच, मम्मीला पण होतं, मम्मी फ्रीज बसले, गाजर पण फ्रीज बसले, बोलत जाऊया. आता उद्या पुरणपोळीची ऑर्डर आहे, 20 पुरणपोळी त्यांना हवी आहेत. तर आता आम्ही चना डाळ आणि गुळ आणायला चाललो आहे. तसा नंतर आता एकदा माहिती पडलं की स्टॉक भरून ठेवणार. पण असं म्हणजे आता आणि आम्ही असे कोणाला म्हणजे पुरणपोळ्या वगैरे पाहिजे असतील ना, तर जेव्हा तुम्ही बुकिंग करता ना तेव्हाच सांगायचं, कारण का ते सामान आणून ठेवता होतं, म्हणजे ठेवता येतो. बरोबर. आणि आता कसं यांनी अचानक सांगितलं नाही, ना, ह्यांनी म्हणून सांगितलं आता होतं, आम्हाला- ह्यांनी 10चे सांगितले होते, पण आल्यावरती मग 20 केलं ना. अच्छा, पण आपण तसं स्टॉक आणून ठेवूया आता. ठीक आहे. घेऊया. साखरने पोहे पण घ्यायचे. साखर पोहे पण घ्यायचे. साखर एवढीशीच राहिली. हे पोहे जाडे पाहिजे बोलली विद्या. का दरवाजा बंद चालू केला तू? ड्रेस आहे ना माझा, दरवाजा अडकला होता. हा काय? हा. काश्मीरी रेड चिल्ली पावडर पण संपली आहे बघ. सकाळी लिहिलं शुगर, ऑइल पण पाहिजे, मैदा पाहिजे, गुळ आहे, गुळ 1 ढेपच आहे, अजून 1 लागेल. आणि काय चना डाळ. चला आलात, शॉपिंग झाली. लोकल आम्ही दुकानातून शॉपिंग केलं. नेहमीच आपल्याला मॉलबिलमध्ये नको ना. कधी कधी आपलं कसं, आपल्या जे आजूबाजूला जे माणसं आहेत त्यांचं पण कधी कधी झालं पाहिजे, त्यांचा पण बिझनेस झाला पाहिजे. ते पण बिचारे डोळे फोडून बसलेले असतात. दुकान काय असतं ना, आपल्याला अनुभव आहे ना, आपण पण एकदा दुकान टाकलेलं, आपलं पण दुकान होता. आणि मला घरातून फसून आणले की डीमार्टला चाललोय. तुम्हाला एक सांगतो, आमची हिस्ट्री तुम्हाला माहिती असेल का, पण आमच्याही 3-4 वर्षा अगोदर दुकान होता. तर किती डोळे फोडायला लागतात, किती बोलतात ना, 8 आणे 1-1 रुपयासाठी पण बसायला लागायचं व्यवस्थित. तर मला रेट्स माहिती होते बघा. इकडे पोह्याच्या दुकानात पोह्याचे रेट 25, इकडे 50 आहेत. आणि आपल्या इकडे डीमार्टमध्ये रेट 44, 40, 38 पासून सुरू आहेत. पण आपण समजू शकतो थोडं काय. तर थोडंफार आम्ही काहीतरी शॉपिंग केली, घरी जाऊन तुम्हाला दाखवू आम्ही. ठीक आहे. इकडून का हा दुकान केवढा लांब आणि डीमार्ट किती लांब, तेवढंच आपल्याला थोडासा अंतर पडतो फक्त. आपण गेलो पण असतो डीमार्टला, जास्त असेल तर जायचं. तर आता तुम्हाला मी आपल्या शुभांगीगीर टेरेस विला शुभांगीगीर होमस्टेची मॅन पॉवर सुद्धा दाखवतो. ही अशी मॅन पॉवर आम्ही ठेवणार आहे. आम्ही वुमेन पॉवर तुम्ही म्हणू शकता. इकडून वुमेन पॉवर दाखवतो मी सर्व. आम्ही सगळे लेडीज घरी, एकच कृष्ण कन्हैया आमच्यामध्ये. ह्या 2 लेडीज तर होत्याच. आता ॲड ऑन मध्ये बघा, एक ठेवलेत आपण, 2, 3 आणि आपले मॅनेजर 4. ठीक आहे, असे 4 जण. मग आता तुम्ही 5 माणसं या किंवा 10 माणसं या किंवा 15 माणसं या, पण या, पण आपली 20ची कॅपॅसिटी आहे. बरोबर. ठीक आहे. आणि नंतर आपल्याला खालच्या टॉयलेट बोलतात ना, खालच्या ह्याच्यासाठी कॉमोड करायला लागेल. ठीक आहे, ते आपण नंतर अपडेट करूया थोड्या दिवसांनी. म्हणजे तुम्ही खालीही कम्फर्टेबल राहू शकता, है ना.
आणि खालचा रूम मी तुम्हाला एक असं प्रॉमिस करतो, खालचा रूम मी एवढा चांगला सजवणार आहे, एवढी सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे की माणूस वरती जेवढा उत्सुक आहे ना बुकिंग करायला, तेवढी तुम्ही खालचे 500 रूम पण बुकिंग करा. असे चेंजेस काहीतरी मी करणार आहे बघा. अशी सुख सुविधा खाली सुद्धा देणार आहे मी. बरोबर. आणि एवढं थंड वाटतंय ना खालती, एसीची गरजच नाही. हा, मी वरती म्हणाले पेक्षा AC खाली. लावलाय. आता तुम्हाला कालवाची रेसिपी कोण दाखवते तिघांपैकी? हात वरती करा. कोण आहे इकडे करणारे कालवा? पहिले पहिले